धुळ्यात महिलांकडून मिरची खरेदी, वर्षभरासाठी लागणाऱ्या मिरचीची महिलांकडून खरेदी। गावरानी, लाल मिरची, चपाटा, रसगुल्ला, काश्मीरी मिरचीला मोठ्या प्रमाणात मागणी। पुण्याच्या भोर तालुक्यात रब्बी हंगामातील गहू भरडणीची कामं आता अंतिम टप्प्यात। यंदा अवकाळी पावसाचा गव्हाला फटका, उत्पादनात घट झाल्याने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान। पिकं काढणीला आल्याने शेतकरी शेतीच्या कामात व्यस्त आहेत। धाराशिव जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना हमीभाव केंद्राचा आधार, हरभऱ्याला योग्य भाव मिळाल्याने शेतकऱ्यांना दिलासा। हमीभाव खरेदी केंद्रामुळे खासगी व्यापाऱ्यांकडून होणारी पिळवणुकीला चाप। गोंदियात ऑफलाईन धान खरेदी करून ठेवणं संस्थांना भोवणार, विक्री करणारे शेतकरी अडचणीत, फेडरेशनने बजावलेले संस्थांना पत्र। नाशिकच्या येवल्यातील कोळगावात वांग्याला भाव नाही, वांग्याला मातीमोल दर मिळत असल्याने वांगी फेकून दिली। 1 रुपये किलोचा भाव मिळत असल्यानं शेतकरी चिंतेत। जळगावच्या पारोळ्यात शासकीय गोदामात शासकीय भरडधान्य खरेदीसाठी 1750 शेतकऱ्यांना टोकनचं वाटप। 4 दिवसांपासून शेतकऱ्यांची नोंदणीसाठी मोठी गर्दी। हिंगोली जिल्ह्यात शेतकऱ्यांकडून झेंडूच्या फुलांची लागवड, अवकाळी पावसामुळे झेंडूच्या फुलावर करपारोगाचा प्रादुर्भाव, शेतकऱ्यांना झेंडूच्या शेतात ट्रॅक्टर फिरवण्याची वेळ। जालन्यात नाफेड खरेदी केंद्रात बारदाना उपलब्ध नाही, बारदाना उपलब्ध नसल्याने केंद्र चालकाकडून हरभऱ्याची खरेदी ठप्प, नोंदणी झालेल्या शेतकऱ्यांचा हरभरा बारदाना अभावी तसाच पडून शेतकरी चिंतेत। जालन्यात अवकाळी पावसाचा गहू विक्रीला फटका, गव्हाचा दर्जा घसरल्याने दरात 300 ते 400 रुपयांची घसरण। 3000 रुपये क्विंटलवरून 2500 ते 2700 रुपये क्विंटल दर। कोल्हापुरी गुळावर मोठं संकट ओढावणार, कोल्हापुरी सांगली मार्केटमधून येणारा गुळ स्वीकारायला गुजरातमधील व्यापाऱ्यांचा नकार। कोल्हापूरहून येणाऱ्या गुळामध्ये घातक केमिकल असल्याचा व्यापाऱ्यांचा दावा। कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीकडून तोडगा काढण्याचे प्रयत्न सुरू। गोंदिया जिल्ह्यातील सडकअर्जुनी तालुक्यातील 536 शेतकरी खरीप हंगामातील धान कापणी नुकसान भरपाईपासून वंचित। निधी उपलब्ध करून दिल्यानंतरही मदतीची प्रतीक्षा, केवायसीची अडचण। अंबड तालुक्यातील घुंगडे हादगाव येथील शेतकरी आक्रमक, पाणंद रस्त्यासाठी शेतकऱ्यांचं बेमुदत उपोषण सुरू। प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करून देखील आश्वासनच मिळत नसल्याने शेतकऱ्यांकडून उपोषण। यवतमाळ जिल्ह्यात उष्माघात कक्ष तयार, वाढत्या उन्हाची तीव्रता लक्षात घेता प्राथमिक आरोग्य केंद्रात उष्माघात कक्षाची निर्मिती। जिल्हा शासकीय रुग्णालयातही विशेष कक्ष स्थापन। वाढत्या उन्हाचा सामना करण्यासाठी जिल्हा आरोग्य यंत्रणा सज्ज। महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या 2024च्या अंतिम निकालात सोलापूर जिल्ह्याचा दबदबा। उपजिल्हाधिकारी पदाच्या 7 पैकी तब्बल 4 जागांवर जिल्ह्यातील उमेदवारांची निवड। धाराशिव जिल्हा नियोजन समितीच्या निधी वाटपात घोटाळा, ठाकरेंच्या शिवसेनेची राज्य नियोजन विभागाकडे धाव। निधी वाटपात अनियमितता झाल्याचा आमदार कैलास पाटलांचा आरोप। राज्य नियोजन विभागाकडून चौकशीचे आदेश, अहवाल सादर करण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना। पंढरपूरमधील जिजामाता उद्यान बंद, समाधान अवताडेंच्या माध्यमातून मोठा निधी देत लहान मुलांसाठी आकर्षक खेळणी बसवण्यात आल्या। मात्र आता नगरपालिकेच्या राजकारणामुळेच उद्घाटन रखडल्याची चर्चा। पंढरपूर कॉरिडॉर प्रकल्प रद्द करण्यात यावा आणि शासनाच्या मोकळ्या जागेवरच विकास करावा, या मागणीसाठी कॉरिडॉर बाधितांकडून शहरात बाईक रॅली। प्रस्तावित कॉरिडॉर प्रकल्पामुळे मंदिर परिसरातील अनेक दुकानं आणि घरं बाधित होणार। नंदुरबारमध्ये निधीअभावी आरोग्य केंद्राची दयनीय अवस्था, अनेक पदं रिक्त असल्याने सेवा कोलमडल्याचा डॉक्टर राजेश वळवींचा आरोप। दुर्गम भागातील आरोग्य व्यवस्था सुधारण्यासाठी तातडीने निधी देण्याची मागणी। पदभार स्वीकारताच जालन्यात सीईओकडून जिल्हा परिषदेत झाडाझडती, पहिल्याच दिवशी घेतली कर्मचाऱ्यांची हजेरी। काही कर्मचारी गैरहजर असल्याचंही निदर्शनास, गैरहजर कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस। खराच्या मिरगावमधील फार्म हाऊसवर पोलिसांकडून चौकशी सुरू। माळी बंधूंची जमीन हडप केल्याप्रकरणी खरासह पत्नीवर गुन्हा दाखल, एका वरिष्ठ अधिकाऱ्यासह 4 कर्मचाऱ्यांकडून चौकशी सुरू। सायली सुर्वे लव्ह जिहाद प्रकरणातील आरोपीला न्यायालयीन कोठडी, आरोपी आतिफ तासेला न्यायालयीन कोठडी। मुंबईच्या कांदिवली परिसरातून आतिफ तासेला ताब्यात घेतलं होतं। अमरावतीच्या परतवाडा महामार्गावर टेम्पोचा ओव्हरटेक करताना अपघात, अपघातात वाहन चालक किरकोळ जखमी, घटनेचा व्हिडिओ मोबाईल कॅमेऱ्यात कैद। मुंबईच्या कुलाबा न्यायालय परिसरातून पोलिसांच्या हाताला झटका देत पळ काढणाऱ्या आरोपीला अटक। विरार पश्चिमच्या बोळींज पोलिसांची कारवाई, हरिसर अँथनी जोसेफ असं या आरोपीचं नाव। भंडाऱ्याच्या तुमसरमध्ये 7 दुकानांचे शटर फोडले, जिल्ह्यात सततच्या चोरीने व्यापाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण, पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह।
अकोला पोलिसांची गांजा तस्करी करणाऱ्यांविरोधात मोहीम. 55 लाखांचा मुद्देमाल जप्त. कार आणि ट्रकमधून होणारी तस्करी स्थानिक गुन्हे शाखेने उघडकीस आणली. 2 तस्करांना अटक. कारवाईनंतर सर्वत्र पोलिसांकडून कौतुक. महिलांवरील छेडछाड रोखण्यासाठी शी बॉक्स पोर्टल अधिक सक्षम झालं. महिलांना आता एका क्लिकवर तक्रार करता येणार. थेट पोलीस ठाण्याशी जोडलेल्या या पोर्टलमुळे पोलीस तातडीने मदतीला धावून येणार. भंडाऱ्याच्या वरठीतील रेल्वे पुलावरील रस्त्याच्या कडांना मुरुम न भरल्याने अपघाताचा धोका वाढला. कडा खोल गेल्याने वाहन चालकांना होते कसरत. प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे स्थानिक नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त. लातूरच्या नवीन एमआयडीसी भागातील मुख्य रस्त्याचं भिजत घोंगडं. गेल्या अनेक वर्षांपासून रस्ता उखडलेलाच असल्याने अपघाताची संख्या वाढली. वाढत्या खड्ड्यामुळे रस्त्याची दुरावस्था. एमआयडीसीतील लोडिंग वाहनांना खड्ड्यांमुळे सहन करावा लागतोय त्रास. मसाजोगच्या सरपंचपदासाठी स्वरूपानंद देशमुखांचा अर्ज दाखल. संतोष देशमुख यांच्या प्रतिमेला अभिवादन करत आई-वडिलांचा आशीर्वाद घेऊन अर्ज दाखल. निवडणुकीतून काही केल्या माघार घेणार नाही. स्वरूपानंद देशमुखांची प्रतिक्रिया. परभणी पालिकेच्या विशेष सभेत भाजप राष्ट्रवादीच्या नगरसेवकांचा गोंधळ. सभेत बोलू देत नसल्याचा आरोप करत नगरसेवकांनी गोंधळ घातला. राष्ट्रगीत सुरू करत सभा संपवल्याचा आरोप. चंद्रपूरच्या डॉक्टर वैदेही लोया हिने पटकावलं सुवर्णपदक. एम्स नागपूरमधून सर्वोच्च प्रावीण्यासह एमबीबीएस उत्तीर्ण. 15 एप्रिल रोजी नागपुरात राष्ट्रपतींच्या हस्ते केलं जाणार सन्मानित. वाशिम जिल्ह्यातील 686 सेतू केंद्र निवड प्रक्रियेतील 18 केंद्र रद्द तर नवीन 20 केंद्र सेतू केंद्रांना मंजुरी. जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांची माहिती. बुलढाणा जिल्ह्यातील शाळांची होणारी पट पडताळणी. राज्यभरात होणाऱ्या पट पडताळणी मोहिमेचा भाग. बोगस पट संख्येला आळा घालण्यासाठी होणार तपासणी. 11, 15 आणि 22 एप्रिल या 3 दिवसात पट पडताळणी करण्याचे शिक्षण संचालक कार्यालयाचे आदेश. वाशिम तालुक्यातील काटा आणि शहरातील सिव्हिल लाईन परिसरातील जनगणना 2027च्या पार्श्वभूमीवर क्षेत्रीय प्रशिक्षकांचं प्रात्यक्षिक. उपक्रमातून नागरिकांना जनगणना प्रक्रियेची सविस्तर माहिती देण्यात आली. धाराशिवमध्ये 29 ते 30 मे रोजी अखिल भारतीय नवोदित मराठी साहित्य संमेलनाचं आयोजन. अजितदादा पवार साहित्य नगरी संमेलनासाठी सज्ज. 900 साहित्यिकांची उपस्थिती अपेक्षित.